माझ्या. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे श्वेताज लाईफस्टाईल या व्लॉगमध्ये. आजचा दिवस स्पेशल होता कारण आज होतं वीकेंड आणि आम्हाला दोघांनाही आज सुट्टी होती. तर आम्ही टेरिसवर गेलो आणि ह्या पक्ष्यांकडे नुसते बघत बसलो. हे पक्षी एवढे छान उडत होते, असं वाटत होतं की आम्हाला पण असं उडता यावं. त्याच्यानंतर एक्सरसाइज केलं, दोघांनी मिळून सूर्यनमस्कार केला आणि नंतर विचार केला की आता चहा पिऊया. चहाचा आस्वाद घेत घेत आम्ही आजच्या दिवसात काय करायचं आणि काय नाही हे ठरवत होतो. दोघांचे बरेच वादविवाद झाले की काय करायचं आज, असं करायचं का तसं करायचं का. पण नंतर आम्ही येऊन एका फायनल स्टेजवर पोहोचलो आणि आज डिसाईड केलं की आज आपण फक्त मस्त निवांत करायचं, वीकेंड एन्जॉय करायचं. आज घरी काही स्वयंपाक वगैरे नाही करायचा. तर चहा पिऊन खाली आलो आणि नंतर झाडांना पाणी घालत होतो तर बघितलं की झाडांना टमॅटो लागले आहेत. हे बघून आम्हाला एवढं सुंदर वाटलं, मस्त. आणि हे टमॅटो आणि लगेच काढून पण घेतले. मला ते ॲक्च्युली स्वयंपाकासाठी वापरायचे होते पण त्यांनी ते नुसते खाऊन घेतले. म्हटलं चला ठीक आहे. नंतर आंघोळ आवरली आणि आम्ही मंदिरात गेलो. हे आहे सारसबाग जवळचं खंडोबा मंदिर. तिथे आम्ही आज गेलो होतो दर्शनासाठी. म्हटलं आज काही दुसरं सुरुवात करण्यापेक्षा आपण पहिली सुरुवात करूया देवाचं दर्शन घेऊन. आत गेलो तर बघितलं काय की तिथे शाळेची भरपूर मुलं आली होती आणि ते एवढी छान स्तोत्र म्हणत होती. टीचर्स एवढे छान त्यांना शिकवत होते. हे बघून खूप छान वाटलं. नंतर आम्ही खंडोबाचं आत जाऊन दर्शन घेतलं. बाजूलाच केंद्र होतं आणि केंद्रात गेल्याशिवाय तर आम्हाला दोघांनाही समाधान होत नाही. जसं आम्ही केंद्रात गेलो, गेल्या तिथे औदुंबरचं झाड होतं. त्याला मनोभावे आम्ही नमस्कार केला. नंतर फेऱ्या मारल्या. आपण जेव्हा पण औदुंबर म्हणजे केंद्रात जातो तर पहिल्या फेऱ्या औदुंबराला मारायच्या असतात आणि त्याच्यानंतर स्वामीच्या दर्शनासाठी वर गेलो. नंतर आम्ही गेलो हे आमच्या हॉटेलमध्ये जिथे आम्ही आज म्हणजे जेवण करायचं ठरवलं होतं. आम्ही फर्स्ट टाईम ह्या हॉटेलमध्ये गेलो होतो तर मेनू काही माहीत नव्हतं. मला पनीर आवडतं तर ॲज युजल आम्ही पनीर स्टार्टर ऑर्डर केलं. नंतर मग ह्यांनी काही कॉकटेल वगैरे ऑर्डर केले आणि आम्हाला पिझ्झा खायचा होता. बघून आम्ही टेम्प्ट झालो होतो तर म्हटलं चला आपण चीजवाला पिझ्झा ऑर्डर करूया. खरं सांगायचं तर खाल्लं ते पिझ्झा पण आम्हाला दोघांना त्या पिझ्झापेक्षा ते जे तिथले ॲटमॉस्फिअर होतं किंवा तिथले जे ॲम्बियन्स होतं ते आम्हाला दोघांना खूप आवडलं. त्याच्यानंतर आम्ही तिथे फोटो सेशन्स केले कारण जेवण एवढं भारी नसलं तरी हे जे आहे हे सगळं वर्थ होतं. तिथे मस्तपैकी फोटो काढले. नंतर दगडूशेठचं दर्शन घेतलं. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.